चला पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावती 5 BB एकलव्य संघाच्या दरम्यान आपण पाहिलं तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. फलंदाजी करण्याचा निर्णय यासाठी की पहिल्या इनिंगमध्ये आपण एक 30-32 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मिस्टर सुनील सुरेख चेंडू हाताळले श्रीनिवासने. दरम्यान सुनील पहिला चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला. चेंडूला डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव भेटू शकले. चेंडूवरती आणखी एक धाव फलकावती लगावली जाईल. पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला. चेंडू गॅप मधून निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. 4 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती लगावतायत 10. दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र चार्ज करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आगोटप्यात चेंडू या ठिकाणी दबावामध्ये टाकला. चेंडू नोचा इशारा पंचांकडनं झालाय. नो ला प्लस सुद्धा केलंय म्हणजे 2 अवांताच्या स्वरूपात धावा येतील. धावफलक पुढे सरकला जाईल. 2 ने 12 धावा फलकावरती लगावल्या जातात. 2 चेंडू आतापर्यंत संपले. धावा फलकावरती 12 आहेत. AB स्ट्राईक एंड वरती हलक्या ड्राईव्ह केलाय. चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलाय. 1 धाव अजून भेटेल. हलक्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न. 1च धाव भेटेल या चेंडूवरती. एक रन अजून. चला अंपायर पंच विजय दादा ओव्हर झाली. रिव्ह्यू घेतलाय. कसला स्टेपचा रिव्ह्यू घेतलाय. अंपायरचा सिग्नल येईल तोपर्यंत मॅन ऑफ द मॅच देऊया. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच श्री स्पोर्ट्स संघाचा मिस्टर वैभव. फलंदाजी सुद्धा चांगली केली. गोलंदाजी सुद्धा चांगली केली. मिस्टर वैभव सुनीलजी तुंबडा साहेब तुमच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच दिले जाईल. सुनील तुंबडा यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. वैभव यांना. वैभव श्री स्पोर्ट्स संघाचा वैभव. चांगला ड्राईव्ह केला होता. 1च धाव. सोळा धावा फलकावती. श्री स्पोर्ट्स संघाचा वैभव मॅन ऑफ द मॅच साठी या. कुणाल वडके गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज. दोन षटकामध्ये 16 धावा आल्यात. हलक्या रीतीने खेळून काढला. चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवला. 1 धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड होईल.
ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला, चांगलं क्षेत्ररक्षण अभिषेकचं. एकच धाव घेतली जाईल चेंडूवरती. आता मात्र सरळ बॅटीने खेळलेला फटका 4 धावांसाठी येतोय चौकार. चौकार आल्यानंतर हलक्या रीतीने घेऊन काढला. एक धाव काढली गेली चेंडू होती. तर शेव दोन बॉल असतील या षटकातले. धावा फलकावरती 23. कोलडापा चेंडू ऑन साइडला मारला फटका, चेंडू गॅप मधून निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. अजिंक्याच्या बॅटीतून येतोय. चार धावांनी वाढ धावसंख्येमध्ये 27 धावा फलकावरती. लास्ट बॉल. हलक्या घेऊन काढला चेंडूला. निश्चितच एकेरी धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती 28. 28 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक अजून हे बाकी असेल. कोणता गोलंदाज आहे तो पण एक डीजेचे अजून धून ऐकूया. शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज स्वप्नील. तेज सरार गेंदू. सुरेख चेंडू. एकच धाव देऊन झाले चेंडूवरती. एका धावानेशी धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 29 रन ऑन द बोर्ड. 29 धावा. ड्राईव्ह केला आता मात्र अभिषेकच्या दिशेला चेंडू गेलाय. अभिषेकने चेंडूला अडवलाय, फेकी सुद्धा केलंय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावाने धावफलक सरकते. 30 धावा. ऑन साइडला ड्राईव्ह केलेला फटका या ठिकाणी. एक धाव. चला तेव्हा 3 चेंडू बाकी असतील शेवटचे. 31 धावा झाल्यात. या 3 चेंडूमध्ये निश्चितच एकेरी धाव 3 आल्या तर नक्कीच धावा फलकावरती लगावतील. 34. तर 2 चेंडू बाकी आहेत. 32 धावा फलकावरती. तर मात्र ड्राईव्ह करण्याच्या नादामध्ये मर्यादित क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय. गडी बाद. अजिंक्य बॅक टू डिपार्ट गॉन. नवीन फलंदाज पपलू. चल लास्ट बॉल असेल. हलक्याने रीतीने घेऊन काढला चेंडू. एकच धाव भेटेल. 33 धावा फलकावरती. 34 धावांचा टार्गेट सायराज संघाला.
मॅच. जय साई विरार आणि नामा बॉईज. जय साई विरार नामा बॉईज. सुनील तुंबडा तुमच्या हस्ते टॉस केला जाईल. जय साई विरार आणि नामा बॉईज. तुझ्यावर ठेवा साठी मला कामाला आणि गायब होऊ नको कुठे. मुलगी शिकली प्रगती झाली. दोन संघामध्ये नाणेफेक या ठिकाणी झालंय. नाणेफेक जिंकणारा संघ अजूनपर्यंत कळाला नाही. यस नाणेफेक कोण जिंकलं? जयसाई विरार. लगेच निर्णय कळवायचा आणि मैदानामध्ये दाखल व्हायचा आहे या इनिंगच्या नंतर. जयसाई विरार संघ नाणेफेक जिंकलाय. गौतम काय गेले बॉलिंग क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. लगेचच या इनिंग नंतर त्यांचा सामना पाहायला मिळेल नामा बॉईज संघासोबत. दरम्यान सेकंड इनिंगमध्ये आपण पाहतोय 34 धावांचा पाठलाग करत असताना निनादचं पहिलं चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळते. फक्त ना फक्त 3 धावांचं षटक. अजून 2 चेंडू बाकी आहेत. त्या चेंडूमध्ये हो त्या षटकामधले आणि या ठिकाणी काय घडलंय? एक धाव कंप्लीट. दुसऱ्या गणाचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. चपळता या ठिकाणी दिसली जाते. सतर्कता दिसली जाते या ठिकाणी साईराज संघाचे सुनील यांची. लास्ट बॉल. धावा फलकावरती 5. शेवटचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांकडनं. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. 6वी धाव फलकावरती. चांगला चेंडू. एकच धाव घेतली झाली चेंडू होती. पहिले षटक संपलं आहे. 34 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्या 7 धावा. 2-3 षटकं बाकी आहेत आणि 3 षटकांमध्ये म्हणजे 18 चेंडू 27 धावांची गरज. 9ची सरासरी. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहायला गेलं तर फक्त ना फक्त BV एकलव्य संघाच्या 5 धावा होता आणि आता मात्र साईराज संघ 7 लगावतोय. कंपॅरिझन पाहायला गेलं तर BV एकलव्य संघाशी संघासमोर ही धाव संघ म्हणजे चांगल्या वरचढीने खेळतो साईराज संघ. सुरुवात BV एकलव्य संघाची पहिल्या इनिंगमध्ये खराब होती, परंतु त्याच्यानंतर AB आणि करणची आलेली फलंदाजी तर मात्र लेग ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडे दिला जाते. मारुती पेडामकर गोलंदाजी मार्कवरती आहेत. ड्राईव्ह केलाय हलक्या रीतीने. चेंडू ढकलला डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव अजून धावसंघामध्ये ऍड होते. टॅपचे सारे मारले. फटका. चेंडू पत्र्यावरती आला परत. एका धावाने धावसंघामध्ये वाढ. 10 धावा. 1 धाव अजून धावसंघामध्ये ऍड केली जाते. 11वी धाव फलकावरती. 3 चेंडू अजूनही बाकी असतील या षटकातले.
ऑप्शनच्या बाहेर चेंडू वाईडचा इशारा पंचांकडे दिला जातोय. अजून एक धाव आव्हानाच्या स्वरूपात येते. एक रन 14 धावा. लास्ट बॉल असेल या षटकातला. धावा फलकावती 14. हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला. डिक्ल्याच्या स्वरूपात एक धाव अजून भेटेल. तर मग 2 षटका या ठिकाणी संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा फलकावती लगावल्या जातात. अजून 2 षटकं बाकी असतील. 2 षटकामध्ये 17 धावा करायच्या आहेत साईराज संघाला. 15 आल्या तर 19 करायच्या आहेत. 12-19. चला रुद्र येतोय गोलंदाजी मार्कवरती. टॅपच्या सहारे मारलं फटका. डिक्लेअर झोनमध्ये जातो चेंडू. 1 धावाची धावसंख्येमध्ये वाढ. 16 धावा फलकावती. अजूनही 18 धावांची गरज असेल. 11 चेंडू 18 धावा. लेग स्टंपच्या बाहेर आहे चेंडू. वाईडचा इशारा पंचांकडे दिला जाईल का? आणि वाईड आणि वाईड वरती रनआउटच्या रूपाने गडी बाद. स्वप्नील बाद झाल्यानंतर निश्चितच कुणाल येतोय. फलंदाजी मार्गावरती नवीन फलंदाज. वन डाऊनचा फलंदाज साईराज संघाचा. वाईडचा इशारा झाला होता आणि वाईडवरती एक धाव अजून घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु असफल राहिला. ऑन साईडला ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू गॅपमधून निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार येतोय सुनीलच्या बॅटीतून. चार धावांनी वाढ झाल्यानंतर धावफलक पुढे सरकल्यानंतर आपण पाहतोय 21 रन ऑन द बोर्ड. 21 धावा. आता मात्र सुनील खेळपट्टीवरती आहे. त्यांनी निश्चित स्वतःला चार्ज करतोय. आता मात्र महत्वाची फलंदाजी करण्याच्या ठिकाणी आता मात्र एक चौकार आलेला आहे आणि शेवटपर्यंत राहणं गरजेचं असेल साईराज संघाला. चांगला चेंडू निश्चित टॅपच्या सहारे खेळलेला फटका आहे. या ठिकाणी चेंडू अडवलाय मारुतीने आणि फेकलाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. एका धावांची 22 वरती धावफलक पुढे सरकते. अजून आपण पाहिलं तर चेंडूंची संख्या आहे 9. 9 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असेल साईराज संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 9-12चं इक्वेशन आहे. नक्कीच आपण पाहतोय कुणाल स्ट्राईक एंडवरती आहे आणि सुनील नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. रुद्राचा हा चेंडू हलक्या रीतीने खेळून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे आणि निर्धाव जातो चेंडू. दोन बॉल बाकी आहेत. धावा फलकावते 22. चौथी जिंकण्यासाठी आहे तर अजूनही 12 धावांची गरज असेल 8 चेंडूंमध्ये. हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला. डिक्ला झोनमध्ये पाठवलाय. एक धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड केली जाते. अजून एक धाव धावसंख्येमध्ये ऍड. तर 3 षटकं संपल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा फलकावरती आणि येणारे 6 चेंडूमध्ये अजूनही 10 धावांची गरज असेल. 6 धावांचं इक्वेशन.
DJ Aman. देवा रे देवा देवा अरे देवा रे देवा 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 रे देवा देवा अरे देवा रे जुगलचा पहिला चेंडू निश्चितच आपण पाहिलं तर एकच धाव घेतली गेली त्या चेंडूवरती. खोलवर टपाय चेंडूवरती ड्राईव्ह केलाय या ठिकाणी रुद्रने चेंडूला अडवलाय. एकच धाव घेतली गेली चेंडूवरती. 4-8चं इक्वेशन. स्टेप दिलेला आहे का अंपायर? रिव्ह्यू आहे स्टेपचा. या पंच स्टेप नाही आहे तर 1 रन धावसंघामध्ये ऍड होईल. धावा फलकावती 26. 26 धावा आणि 4 चेंडू बाकी असतील. 4 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. 4 चेंडू 8 धावांची गरज. अकोटप्यात चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू फिल्डरच्या हातात. निर्धाव चेंडू. खोला टप्पा चेंडूवरती ड्राईव्ह केलाय परंतु या ठिकाणी चेंडूला अडवलाय. 2 बॉल 8 धावांची गरज. 2 बॉल 8. 2 बॅक टू बॅक चौकार. साईराज संघ विजय होऊ शकतो. 2-7. 1 रन. 2-7. 1 रन काढलाय तर 2-7चं इक्वेशन. तरीही 2 चौकार मारावे लागतील. टॅपचे सारे मारला फटका आहे परंतु चेंडूला अडवला जाईल. रनआउटच्या रूपाने गडीपाद. फर्स्ट टाइम ऐकला मी. फटका चांगला परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. BV एकलव्य संघ हा सामना जिंकतोय.